श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी करणार आहे एम्ब्रॉयडरी वर्क विथ मिरर वर्क करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मी एम्ब्रॉयडरीचं वर्कसुद्धा करणार आहे आणि मिरर वर्कचं तुम्ही इथे थोडं फिनिशिंग देणार आहे. इथे आधी मी ब्लाऊजवरती डिझाईन काढून घेतलेली आहे. नॉर्मल पेन्सिलने मी इथे डिझाईन काढून घेतलेली आहे. तर इथे डिझाईन काढून झाल्यानंतर इथे मी ग्रीन कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि ग्रीन कलरच्या थ्रेडने आता इथे मी वर्क करते. इथे मी स्टेम स्टिच करते आहे. जर तुम्हाला एम्ब्रॉयडरीचे स्टिचेस माहीत नसतील तर मी तुम्हाला बायोमध्ये लिंक देते. त्याच्यामध्ये मी एम्ब्रॉयडरीचे 10 बेसिक स्टिचेस आहेत ते मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही ती व्हिडिओ चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी स्टेम स्टिच अँड लेझी डेझी स्टिच पण मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी करायची वगैरे. मी बायोमध्ये लिंक देते. त्याच्यावर टॅप करा आणि तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्याच्यामध्ये बेसिक 10 स्टिचेस जे असतात ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इथे जी मी वेल काढलेली आहे त्या वेलला मी खूप छान असं लुक देणार आहे आणि मिरर वर्कचं छान फिनिशिंग देणार आहे. इथे स्टेम स्टिच आपल्याला पूर्ण वेलवरती स्टेम स्टिच करायचं आहे. त्यासाठी मी ते एम्ब्रॉयडरीचं ग्रीन थ्रेड घेतलेलं आहे. तर इथे स्टेम स्टिच करून झाल्यानंतर बघू शकता आत्ताच लुक खूप छान आलेला आहे. स्टेम स्टिच करून झाल्यानंतर तुम्हाला इथे ज्या लाईन दिसत असतील, फूल आहेत ती लाईन नाही, दुसरी नॉर्मल ज्या लाईन दिसत असतील फुलाच्या खालची लाईन किंवा त्या साईडची लाईन इथे मी तुम्हाला दाखवते. त्या लाईनमध्ये सुद्धा आपल्याला ह्या ग्रीन थ्रेडनेच स्टेम स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी सेम प्रोसेस करते आहे, स्टेम स्टिचेस करते आहे त्या वेणीला सुद्धा. इथे मी स्टेम स्टिच करते आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बॅक स्टिच पण इथे करू शकता किंवा चेन स्टिच, तुम्हाला जी स्टिच हवी ती तुम्ही इथे करू शकता. इथे मी स्टेम स्टिच पूर्ण वेणीला मी इथे स्टेम स्टिच करते आहे. तर इथे वेलीला सुद्धा स्टेम स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्याला जे इथे फ्लावर्स दिसत आहेत, जी मी फुलं काढलेली आहेत 3-3च्या शेपमध्ये. इथे मी वरती तुम्हाला दाखवलेली आहेत फुलं काढून. तशी आपल्याला फुलं प्रत्येक ज्या वेलीवरती फूल आहे त्या वेलीवरची आपल्याला फुलं काढायची आहेत. छान लेझी डेझीचं आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. इथे मी तुम्हाला लेझी डेझी स्टिच कसं करायचं ते दाखवते. तर लेझी डेझी स्टिच झाल्यानंतर पुन्हा मी तिथूनच थ्रेड वर काढून पुन्हा मी ब्रॉड दिसण्यासाठी मी आणखीन एक स्टिच मारून घेतलेली आहे. म्हणजे जो आपला फ्लावर आहे तो खूप छान असा ब्रॉड दिसेल. आणि इथे कलरसुद्धा मी छान घेतलेला आहे मरून असा, जो की खूप छान सूट होतो आहे ब्लाऊजच्या कलरला. आणि इथे ब्लाऊजसुद्धा गोल्डन अँड सिल्वरचं फिनिशिंगचं ब्लाऊज आहे, जो गोल्डन अँड सिल्वरचं शाईन देत आहे. इथे प्रत्येक फ्लावर मी लेझी डेझी स्टिचने करणार आहे आणि तो ब्रॉड दिसण्यासाठी आणखीन एक त्याच्यामध्ये मी स्टिच मारून घेणार आहे मधोमध, म्हणजे तो छान ब्रॉड दिसेल. मी ही डिझाईन ब्लाऊजवरती काढलेली आहे. तुम्ही तुमच्या कुर्तीवरती किंवा तुमच्या ड्रेसवरती, आपण जे पंजाबी वगैरे ड्रेस घालतो त्याच्यावरती, किंवा तुमच्या जीन्सवरचा जो टॉप आपला असतो त्याच्यावरती तुम्ही छान छान अशी डिझाईन क्रिएट करू शकता. इथे मी लेझी डेझी स्टिचने फ्लॉवर बनवलेला आहे. लेझी डेझी स्टिचचा वापर करून तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरे कोणतेही स्टिच यूज करून तुम्ही फ्लावर्स, खूप सुंदर असे फ्लावर्स बनवू शकता. इथे आपली लेझी डेझी स्टिचने फ्लावर्ससुद्धा खूप सुंदर बनवून झालेले आहेत. इथे मी घेतलेले आहेत मिरर. हे मिरर छोट्या साईजचे आहेत. इथे आपल्याला जी वेल दिसते, जी रिकामी वेल आहे, त्या वेलीवरती आपल्याला पानांचा एक लूक येण्यासाठी आपण इथे मिरर लावणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही थ्रेडने सुद्धा पानांचा शेप क्रिएट करू शकता.
पण इथे मी एम्ब्रॉयडरी विथ मिरर चं छान फिनिशिंग देणार आहे. सो इथे मी पानांचा लूक येण्यासाठी छोट्या साईजचे इथे मी आय शेपचे मिरर घेतलेले आहेत. तर इथे आपली एक साईड छान वर्क करून झालेली आहे. तसेच मी दुसरी साईडसुद्धा वर्क करून घेतलेली आहे आणि या ब्लाऊजचे जे स्लीव्ज आहेत ते सुद्धा मी वर्क करून घेतलेले आहेत. सो इथे सुंदर असं आपला एम्ब्रॉयडरी वर्क विथ मिरर फिनिशिंगचा ब्लाऊज छान तयार झालेला आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.